काय भारी पाऊस झालाय. चला स्टाफ सर. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपण एक रेल्वे प्रवास करत आहोत. गाडी नंबर 10103 डाऊन मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस. कोकणात आपण प्रवास करणार आहोत. मुंबईपासून कुडाळ किंवा कणकवली पण आज आपला प्रवास होणार आहे. तर बेसिकली ही इंडियन रेल्वेजमधली फूडी ट्रेन जर्नी आहे. या गाडीमध्ये सगळे पदार्थ तुम्हाला मी टेस्ट करून दाखवणार आणि आमचा पूर्ण ग्रुप या गाडीत आज ट्रॅव्हल करतो. आम्ही 7 लोक टोटल आहोत. बेसिकली ट्रॅव्हलिंग यासाठी होते कारण की आता मान्सून आहे, कोकणात प्रचंड पाऊस पडतो आहे. आणि दुसरं ही फूडी ट्रेन जर्नी आहे. ह्याच्यामध्ये सगळे पदार्थ मिळतात. जसं रेस्टॉरंटमध्ये मिळतात तुम्हाला, जसं सगळे तसे पदार्थ एका रेल्वेत मिळतात. आज तुम्हाला ह्याचा एक फूड व्लॉग कम ट्रेन जर्नी पाहायला मिळणार आहे सर्व मित्रांसोबत. तर आता ही गाडी सकाळी 7:20ला दादरला येते. विटीवरून 7:10ला सुटते आणि रात्री 10पर्यंत मडगावात पोचते. पण आपण मोस्टली या गाडीने कणकवली वा कुडाळपर्यंतच प्रवास करणार आहोत आणि रिटर्न तुतारीने परत येणार आहोत. की माझं मेन मोटिव्ह होतं एक व्लॉग करायचा, फूड व्लॉग आणि मित्रांसोबत ट्रेन जर्नी. तर सध्या आमचं AC 2 टायरमध्ये तिकीट आहे. तर गाडी आल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि ह्याचं फेअर टोटल 1500 रुपये मी पे केला आहे मुंबईपासून कुडाळपर्यंत. पुण्यासाठी डेक्कन एक्सप्रेस आली आहे. ही मुंबईवरून पुण्याला जाते सकाळी. पहा त्याला लागला आहे डिझेल इंजिन. या ट्रेनसोबत मुंबई मडगाव जनशताब्दीसोबत एक शेअरिंग करा. हे पहा आपली फूड क्वीन मांडवी एक्सप्रेस आली आहे दादरला. गाडी संख्या 10103 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस, ज्याला लागला आहे पुण्याचा WAP7. आधी या गाडीला डिझेल इंजिन लागायचं, पण पहिल्यांदा माझा प्रवास होणार आहे आता इलेक्ट्रिक इंजिनासोबत. कारण की कोकण झालं आहे इलेक्ट्रिक. श्रेयांश पण गाडीत आहे ऑनबोर्ड. आपलं HA1 कोच आहे. हॅलो, चला वेलकम. हॅलो स्टाफ सर. स्टाफ आपण आलो आहोत आपल्या कोचमध्ये. तर 2 टायर्सनी आपला प्रवास होणार आहे मुंबईपासून मस्त मांडवीत. आणि वैभवभाई पण आलेत मस्त, सगळे व्लॉगिंग करतात, सामानाचं रक्षण करत आहे. मस्त HA1 कोच आहे. म्हणजे त्या बाजूला अर्धा फर्स्ट AC आहे आणि अर्धा कोच आहे 2 टायरचा. तर थोड्याच वेळात आपली गाडी दादरवरून प्रस्थान करेल. मला दाखवतं दादरचा डिपार्चर. दादरचा डिपार्चर मी आतूनच दाखवणार आहे कारण की हे माझं होम स्टेशन आहे. इथून आपले सर्व जर्नी इथूनच स्टार्ट होतात. तर मुंबई सबअर्बनमध्ये दादरवरून गाडी सुटली की गाडीला ठाणे हॉल्ट आहे आणि ठाण्यावरून गाडी जाते पनवेलला. मग पनवेल, रोहा आणि रोह्यातून गाडी कोकण रेल्वेत प्रवेश करते. म्हणजे जे लोक नवी मुंबईला वगैरे राहतात त्यांच्यासाठी ती गाडी पनवेलवरून बोर्ड करू शकतात. जे कल्याण साईडला राहतात, डोंबिवली साईडला राहतात ते लोक ही गाडी ठाण्यावरून बोर्ड करू शकतात. आणि इथे आसपास राहणारे लोक दादर किंवा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी बोर्ड करू शकतात. मस्त आपण आता दादरवर निघालो आहे. आणि बघा वेंडर्स गाडी सुटल्या यायला लागलेत. चहा नाश्ता सुटायच्या आधीपासूनच येत आहेत. मस्त बघा आता चहा आलाय, सगळं आलंय, गाडीत मस्त चाललंय. तर असा अर्धा कोच हा फर्स्ट ACचा आहे, तुम्हाला दाखवलं. आणि इथून आलो की आपला हा सेकंड टायर AC सुरू होऊन जातो. त्याला बोलतात HA1. इथे फर्स्ट ACचे प्रवासी, इथे सेकंड ACचे प्रवासी. तर आता मस्त प्रवास सुरू झालाय. सगळ्यांची भेट करूया. अनिरुद्ध भाऊ राहिलेले, फर्स्ट टाइम इन मांडवी ना यांचं. आमचा कधीपासून प्लॅन होता, जेव्हा हिला डिझेल लागायचं तेव्हापासून आमचा प्लॅन होता, पण फायनली झालंय. आज मस्त फूडी ट्रेन जर्नी होणार आहे. आणि असंच मुंबई सबअर्बनमधून गाडी पळते कोकणात जायला. ठाण्यापर्यंत आता पोहोचलो आम्ही. मुंबई सबअर्बन मधला आमचा 3रा हॉल्ट आहे.
तर आता मस्त आपला फूडी ट्रेन जर्नी सुरू झाली आहे आणि सुरुवात केली आहे मेदूवड्याने. मस्त गरम गरम मेदूवडा सांबार आणि पोरं सज्ज आहेत. मस्त चालली जर्नी. आता पारसिक टनल येईल थोड्याच वेळात. चला आता ह्याचा आस्वाद घेऊया. सगळे आता गरम गरम मेदूवड्याचा आस्वाद घेतात. पारसिक टनलमध्ये आपली गाडी शिरली आहे. तर मस्त खायचा प्रवास सुरू झाला आहे. वैभव भाईने वडापाव खाल्लाय. तर त्या बाईला तर उपमा शिरा एवढा आवडला त्यांनी संपवून पण टाकलं. इथे मस्त वडे होते, कटलेट्स होते. संदीप भाऊ पण मस्त चहा वगैरे पितात. कैसा लगा आपको फूड? क्या आपको अच्छा क्या लगा इसमें? अभी तो चाय अच्छी लगी. चाय अच्छी लगी. मस्त प्रवास चाललाय पूर्ण कोकणात. एंड टू एंड सगळे पोटभर जेवणार आहेत. तुम्हाला एक कशाची टेस्ट दाखवतो मी. त्या बाईला मस्त गरम गरम कटलेट्स खातात. पूरी ट्रेन जर्नी सुरू झाली. आम्ही थोड्याच वेळात पनवेलला पोहोचलो. अच्छा, उसको बोला है गरम और तल के जस्ट देने को. मस्त गरम गरम कटलेट आम्हाला एवढे आवडले की दादांना सांगून लगेच मागवून घेतले. बाजूलाच पेंट्री कार होता. हे आपले क्रिस्पी कटलेट्स तुम्हाला मी टेस्ट दाखवतो बघा. एकदम कुरकुरीत आहेत बघा. एकदम राजधानीच्या फर्स्ट स्टेशनसारखे मांडवीमध्ये बसून गरम गरम कटलेट आम्ही खातो. खूप स्वादिष्ट आहेत. मजा आली. तुम्हाला हे सगळं अनुभवायचं असेल कोकण रेल्वेत प्रवास करा. मांडवी आणि कोकण कन्याने तुम्हाला एकदम रेस्टॉरंटसारखं जेवण ट्रेनमध्ये चालत्या मिळून जाईल. खूपच छान आहे. अमेझिंग. प्रवास झालाय कोकणामध्ये. आता थोड्याच वेळापूर्वी पनवेल गेला आणि आपला सर्वांचा मस्त भरपूर असा नाश्ता करून झालाय. आता आपटा कर्व येतोय. गाडी आपली मस्त एक राईट साईडला डीप कर्व घेऊन जाईल आणि आता नजारे तर खूपच सुंदर झाले. तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवगार असा परिसर झालाय. सुंदर कर्व आपल्याला पाहायला मिळणार. ते बघा अप आणि डाऊन लाईन पूर्ण लांब लांब जाते. आता ती मुंबईच्या दिशेने जाणारी लाईन आहे. आपण ही गोव्याच्या दिशेने चाललोय. आता ही लाईन आपल्याला परत इथून भेटते. ही बघा ही आहे अप लाईन. आता ही आपल्याला परत मिळेल इथे येऊन. अशी मजा आहे या रूटची. आपलं क्रंची तेलकट खाऊन झालेलं. आता काहीतरी हेल्दी खाऊया. गाडीमध्ये हेल्दी पदार्थ सुद्धा अवेलेबल आहेत. ही फ्रूट प्लेट घेतली याची 50 रुपये किंमत आहेत. पण याच्यात ना ताजी फळं आहेत बघा. पपई आहे, वॉटरमेलन आहे, पाइनएप्पल आहे आणि ॲपल सुद्धा आहे. एकदम फ्रेश कट आहे. तुम्ही पाहू शकतात. फास्ट वालों के लिए. हाँ, जिनका फास्ट है, जिनको ऑयली वगैरह पसंद नहीं है, बाहर का कुछ पसंद नहीं है, तो आप ये हेल्दी ऑप्शन तुम्ही लोक या जर्नीमध्ये खाऊ शकतात. तर मी एक आता ॲपल तुम्हाला खाऊन दाखवतो. एकदम पुढे डाग वगैरे ना एकदम पांढरं शुद्ध आहे. एकदम फ्रेश. संदीप भाईनी पण घेतलं दरवाज्यावरती. पोचलोय पण आमची विंडो एवढी खराब आहे ना तर भाई साफ करतात. खुद क्लीन करनी पड़ती है. स्वयंसेवा सेल्फ क्लिनिंग सर्विस. तर गाडी नंबर 10103 मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस आता माणगावात पोचली आहे.
आपल्या इथे 5 मिनटाचा हॉल्ट होता, पण आपली गाडी 10 मिनटं आधीच पोहोचली आहे. 10:20चा टायमिंग होता, गाडी इथे 10:05लाच पोहोचली आहे. तर आम्ही जरा प्लॅटफॉर्मवर मस्त वॉक केलं आहे, कारण की एवढं खाणंपिणं चाललं आहे तर शतपावली महत्त्वाची आहे. आणि आपली विंडो खराब होती म्हणून आपल्या मित्रांनी मस्त काच स्वच्छ धुवून काढली आहे, कारण की आपल्याला करायचे आहेत बाहेरचे व्ह्यूज शूट, त्यामुळे अडथळा येत होता. विंडो खूप बकवास झालेली, साफ केलं. त्याच्यानंतर OBHS वाले पण आलेत, हाऊसकीपिंगवाले, तेही साफ करतात. म्हणजे आपल्याला सगळ्यांना सगळे शूट करतात, तर विंडो कशी स्वच्छ पाहिजे गाडीची. तर ही होती रत्नागिरी दिवा पॅसेंजर ह्याला लागलेला कल्याण WCAN3 लोकोमोटिव्ह. ह्याच्यासह सिंगल लाईन क्रॉसिंग झाली आपली. सिंगल लाईन नाही बोलू शकत, डायरेक्ट झिंग झाली आहे, कारण की वीरपर्यंत तसे डबल लाईन आहेत, वीरच्या पुढे सिंगल लाईन आहे. ह्याला मस्त आपला ट्रेडिशनल लोकोमोटिव्ह लागलेला WCM3 कल्याण. के बाद आएगा ना, ट्राई कर रहे हो? ती होती शरावती नदी, जी वीर नंतर येते. मस्त नदी आणि डोंगरावर मस्त गाव बसलेले, ते लोक राहतात. काय दृश्य असेल त्यांना. तर आता मस्त गाडीत गरम गरम साबुदाणे वडे खाऊया. ज्यांचा उपवास आहे ना, त्यांची पण गाडीत मजा आहे. त्यांच्यासाठी फ्रूट प्लेट आहे, गरम गरम साबुदाणे वडे, त्याच्यात शेंगदाणे वगैरे प्रॉपर पडलेत. आणि हे ना ते वडापाव वगैरे सोबत विकत नव्हते, ते वेगळेच आलेले विकायला, म्हणजे इतर गोष्टीचेही हात त्याला लागले नव्हते. तर उपवासाच्या वेळेस तुम्ही गाडीत गरम गरम साबुदाणे वडे खाऊ शकता. पहिला खाऊया आता. एकदम क्रिस्पी, बटाट्याची चव पण आहे, शेंगदाण्याची चव पण आहे, अप्रतिम आहे. शेंगा संपवले पण मस्त आहे. हो, आणि नजारे बघा तुम्ही. मस्त रायगड जिल्हा उजळून निघालाय.
मजा आली. आता आमची मांडवी एक्सप्रेस करंजाडी रेल्वे स्टेशनला क्रॉसिंगला लागली आहे, कारण की समोरून येते कोचीवेली LTT मुंबई गरीब रथ एक्सप्रेस. पूर्ण सिंगल लाईन सेक्शन आहे, तर क्रॉसिंगसाठी आपली मांडवी एक्सप्रेस इथे लूप झाली आहे. ही होती कोचीवेली LTT गरीब रथ. आणि आपले पोरं खालते उतरलेले क्रॉसिंग घ्यायला. बघा, तुमच्या चॅनलवर जाऊन पण बघू शकतात डिफरंट व्ह्यू. लाईन झाली आहे क्लिअर, तिचा ट्रॅक झाला आहे क्लिअर. आता आम्ही पण इथून करतो आहोत प्रोसीड. बघा, डबल येल्लो आम्हाला मिळाला आहे. गाडी पण सुटली. इथून आता आपल्या गाडीला मिळाला आहे सिग्नल. आता आपण लूप लाईनवरून मेन लाईनवर प्रवेश करत आहोत. बघा, आधी मांडवीला लागायचं डिझेल इंजिन, आता आधुनिक इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी चालली आहे. पाऊस पडतो यार एकदम जोरात कोकणात. आता गरम गरम गुलाबजाम पण आलेत, तर आपण गाडीत खाऊया. दादांनी मस्त पेंट्री मधले गरम गरम गुलाबजाम दिलेत आपल्याला. खूप छान आहे. त्यांना मी म्हंटलो की आता द्या आणि जेवण झाल्यावर पुन्हा एकदा आणून द्या. आणि काय पाऊस पडतोय. आता आलोय आपण कोकण रेल्वेत आणि काय भयानक पाऊस पडतोय, पाहू शकता तुम्ही. मस्त. ही आहे शान कोकणातली. हीच खरी मजा आहे ना प्रवास करायची पावसाळ्यात. म्हणून आम्ही लोकांनी मांडवी एक्सप्रेस घेतली आहे. किती मस्त झालंय वातावरण, छान असा पाऊस पडतोय. आणि आता आपली मांडवी एक्सप्रेस पोहोचली आहे कोकण रेल्वेच्या खेड रेल्वे स्टेशनला. मस्त पावसाळ्यात यासाठीच आम्ही प्रवास करत होतो. बघा, सत्याबाई देव्या पण मस्त इथे वॉक करतायत. छान असं वातावरण झालं आहे. आणि आता आमची क्रॉसिंग होणार आहे त्रिवेंद्रमवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेससोबत. तर खेडवरून तर गाडी निघाली आहे, आता नेक्स्ट चिपळूण येईल.
आपल्या आता स्वीट डिश आहेत, 3 प्रकारच्या स्वीट डिश आहेत. एकात गुलाबजाम आहे, एकात गाजरचा हलवा आहे, एकात रव्याचा हलवा. स्वीटमध्ये पण तुम्हाला 3 टाईप्स मिळतील. असं कोणत्या गाडीत कधी बघितलंय तुम्ही? सगळी पोरापासून छान म्हणजे त्याचा पोळा. आता आपली मांडवी एक्सप्रेस चिपळूण रेल्वे स्टेशनला पोहोचत आहे. त्या मजा आली यार, काय दृश्य होते, वॉटरफॉल्स होते, मस्त पाऊस पडत होता पूर्ण रस्त्यावर आणि आपलं कोकण मस्त हिरवगार झालं. आता आपली गाडी प्रवेश करत आहे चिपळूण रेल्वे स्टेशनला. आपली गाडी पोहोचली आहे आणि ते आंबे पण आहेत बघा कोकणामध्ये. कोकण गेलो अशी आपली गाडी थांबली आहे आणि चिपळूण फेमस आहे आपल्या पूर्ण कोस्टल एरियासाठी. इथले बीचेस वगैरे चांगले आहेत. तुम्ही इथून दापोलीला वगैरे पण जाऊ शकतात आणि इथलं सी फूड ही खूप फेमस आहे. मग अशी मस्त पाऊस होता, कडक ऊन पडलं आता. समोरून मँगलोर उधना पेसल येते. चिपळूणातनं पण आपली गाडी सुटली आहे. समोरून आली आहे मँगलोर उधना पेसल. बघा इथे गाडीच्या टाकीत पाणी भरलं जातं, जे वॉशरूम्सला वगैरे यूज होतं. त्याचं वॉटर फिलिंग चिपळूणला केलं आहे. आणि ज्या गाड्या डिझेलवर चालतात जशी तुतारी एक्सप्रेस तिथे फ्युलिंगही केली जाते. बघा त्या गाड्यांमध्ये पाणी भरतात, तर वेस्टच जाते अर्ध. कोण आहे? फ्युलचा वास येतोय सगळा. तेच सेम रेग्युलेटरी फार्मर रेग्युलेटरी ट्रक रेग्युलेटरी आपण ओके. दुपारचे वाजले आहेत 1:30 आणि मांडवी एक्सप्रेसमध्ये आपला आता लंच आला आहे. मस्त तुम्हाला मी ब्रेकफास्ट दाखवला, साबुदाणा वडे वगैरे दाखवले, चहा नाश्ता दाखवला, सूप दाखवलं, फ्रूट सॅलड दाखवलं. आता वेळ आली आहे मेन जेवणाची. तर आता जेवणामध्ये तुम्ही पाहू शकतात मस्त आलं इथे. हा व्हेज मेनू आहे. यामध्ये व्हेज मंचुरियन राईस आहे, व्हेज कोल्हापुरी आहे, पनीरची भाजी आहे, रायता आहे, व्हेज बिर्याणी आहे, चपात्या आहेत आणि हे पूर्ण सलाड आणि पापड वगैरेची सोय केली. तर हे सगळं जेवढं पण जेवण आहे ते गाडीच्या पेंट्री कारमध्ये बनवलं आहे. असं नाही की काही बाहेरून चढवलं आहे का ऑनलाईन ऑर्डर केलं आहे. हीच मजा आहे फूड क्वीन मांडवीची, ज्याच्यामध्ये आहे आहुजा केटरिंग. तुम्हाला असं मस्त स्वादिष्ट रेस्टॉरंटसारखं जेवण गाडीत खायला मिळतं. मस्त इथे टेबल सजले, पूर्ण मस्त जमली आहेत. आणि आपलं नॉनव्हेजचं जे आहे ते लांब ठेवलं आहे, कारण की ते सगळे व्हेजिटेरियन आहेत, त्यांच्यात मिक्स नको व्हायला. तर हे सगळं जेवण आता सगळे मिळून फूड रिव्ह्यू ट्रेनमध्ये करणार आहेत. संगमेश्वरला गाडी थांबली आहे आणि इथं आपलं मस्त नॉनव्हेज आलं आणि व्हेजवाले वेगळे बसलेत कर्टन लावून. आता त्रिवेंद्रम राजधानीसोबत क्रॉसिंग झाली आहे. काय तर आपण नॉनव्हेजचं मागवलं आहे, तर व्हेज आपण टेस्ट करूया. व्हेज कोल्हापुरी आणि पनीरची भाजी आहे. मस्त इकडे जागा बनवली महापुरचं एक, आपण ट्राय करून बघू. हाँ ना एक नंबर है. आता ह्याचा मी रिव्ह्यू करतो. बाकीच्यांचं मस्त खाऊन झालं. वैभवभाई मांडवी कशी वाटली पहिल्यांदा? हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं अगदी खरंच, खाण्यापिण्याच्या बाबतीत अप्रतिम. येस, सत्याबाई पण मस्त शूट करतात. मी तुम्हाला टेस्ट दाखवली कशी आहे. आपण एक फ्राईड राईस घेतला आणि चिली चिकन घेतलं. ह्याचा रिव्ह्यू करूया.
खरंच खूप अप्रतिम आहे. जसं आपण प्रॉपर हॉटेलमध्ये खातो ना ऑथेंटिक चायनीजच्या, तशी टेस्ट आहे जी. थोडं तिथे आली आहे सावंतवाडी दिवा पॅसेंजर, त्याला WCM3 लागला कल्याणचा. संगमेश्वरात काय पाऊस पडतोय. बोके स्टेशनला आमची गाडी परत लूप होते. इथे क्रॉसिंग होईल बहुतेक मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेस सोबत. आता बोके सारख्या सुंदर अशा रेल्वे स्टेशनला आमची गाडी लागली आहे लूप लाईनवरती. ही आहे आमची मांडवी आणि मेन लाईनवरून अप मांडवी जाणारी म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी. आणि मस्त सिंगल लाईन क्रॉसिंगसाठी आपण मस्त उतरलो आहोत कोकणात. सगळे लोक सज्ज आहेत कॅमेरा घेऊन मांडवी एक्सप्रेस सोबत क्रॉसिंग घ्यायला. मांडवी वर्सेस मांडवीची क्रॉसिंग होते. सिंगल लाईन क्रॉसिंग. सो आता आपली मांडवी एक्सप्रेस पोचली आहे आपल्या रत्नागिरीत. जसं बोललो रत्नागिरी आपल्या अल्फान्सो आंब्यांसाठी फेमस आहे, आपूस मँगोसाठी. आणि रत्नागिरी फेमस आहे गणपतीपुळ्यासाठी. इथून तुम्ही वाय रोड गणपतीपुळ्याला जाऊ शकतात. 45 मिनिटाचा रस्ता आहे. आणि आपूस तर मी घेतला आहे कारण की मस्त मँगोचा सीझन संपत आला आहे तर शेवटची बॅच आपूसची घेतली आहे. आणि इथून पावसी जवळ आहे, तिथे आहे स्वामी स्वरूपानंदांचं मठ. रत्नागिरीला बऱ्याच गोष्टी आहेत, फिरण्यासारखं ठिकाण आहे. 2-3 दिवस काढून वेळ काढून राहण्यासारखं ठिकाण आहे. तर मस्त आंबे वगैरे गाडीत कापूया सगळ्यांसोबत. एक डेझर्ट पण होईल आणि पेटी आपली घेऊया. मस्त चौसा टेस्ट करूया. मस्त आहे, प्रचंड गोड आहे, स्वीट आहे, मस्त. पील
चांगलीच अर्ध्या पाऊण तासाच्या विश्रामानंतर आपली मांडवी एक्सप्रेस रत्नागिरीवरून सुटली आहे. रत्नागिरीतून तर आपण निघालो आहोत आणि असे उंच उंच वायडेक म्हणजे ब्रिजेस तुम्हाला त्या पाहायला मिळतील. काय सुंदर दृश्य आहे. ट्रेन राजापुर रोड पे खड़ी है और यहाँ पे आप देखिए स्टेशन पे वाटरफॉल. तर संध्याकाळचा नाश्ता म्हणजे भजी गरम गरम आणि स्पेशल चहाला आपल्या दादांना बनवून घेतला पेंट्रीमधून. आता वैभववाडी रोड गेलं यांचं. आता थोड्याच वेळात कणकवली मग सिंधुदुर्ग कुडाळ असं होईल आणि आपण सिंधुदुर्गला ही गाडी डिबोर्ड करणार आहोत. हे चाललेत मडगावला सगळे. तोपर्यंत त्याचा एक लास्ट गाडीतलं एक फूड सेशन आपण करून घेऊया कंप्लीट. पेंट्री अनाज खत्म हो गया उनका. तर मस्त आता गरम गरम घेतलंय तर आपण याची चव चाकूया. वैभवने तर चहा घेतला पण आहे. बरा आहे चहा, चांगला आहे. आल्याचं थोडंसं टेस्ट आहे मस्त एकदम. आणि मस्त ही पावसाळ्यावाला चहा आहे एकदम. पावसाळी वातावरणाचा चहा आणि मस्त क्रिस्पी भाजी. गरम गरम भजी. फारच छान आहे. दादांनी खूप छान सर्व्हिस दिली आम्हाला. ह्यांनी जे काय ते आम्ही पे करतो फक्त त्यांना सांगितलं की असंच आम्ही व्हिडिओ बनवतोय तर व्यवस्थित दादांनी आम्हाला जसं आम्ही सांगितलं तसं बनवून घेतलं. आता मांडवी एक्सप्रेस कणकवलीत प्रवेश करताना आता पाऊस सुद्धा आला आहे हलका हलका. कणकवलीत अरायवल होते प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती. कणकवलीतून पण आपली गाडी सुटली आहे. नेहाचं गाव आहे बेसिकली. आम्ही लोक लास्ट टाइम इथे आलेलो 2-3 दिवस मस्त राहिलेलो. हे पहा कणकवलीतून आपली गाडी सुटली आहे आणि तुम्ही दृश्य पाहू शकतात. काय सुंदर फ्लो आहे नदीचा हा. ही आहे कोकणातली शान. काय भारी पाऊस झालाय. काय सुंदर दृश्य होतं कणकवली नंतर. तर बेसिकली माझ्या वाईफचं गाव आहे हे नेहाचं. आम्ही लास्ट टाइम इथे आलेलो 2-3 दिवस मस्त राहिलेलो. देवबागला वगैरे फिरलेलो आणि ते एक फाटक पण येतं बघा लगेच नदी ओलांडल्यावर. सिंगल लाईन रूटची शान. अजून एकदा सत्याबाईंनी साबुदाणे वडे घेतलेत गाडीमध्ये छानपैकी. तर मुंबईपासून आपण जेवढं पण अन्न जी गाडीत खाल्लं आहे अप्रतिम होतं. कशालाच नावं ठेवायसारखं नव्हतं. फक्त सूप मला थोडा प्रॉब्लेम वाटला फर्स्ट टाईम. पण ते एखादा आयटम वर खाली होत असतो. पण जे आमचे पेंट्रीकारचे दादा आहेत सध्या करून त्यांनी खूप छान सर्व्हिस दिली. पाहिजे ते मस्त आम्हाला गरम गरम बनवून दिलं. त्यांना म्हटलं की जे काय बिल असेल ते त्यांना मडगावपर्यंत आणून द्या म्हणजे सगळ्याचे पैसे आम्ही पे करू पण आम्हाला सर्व्हिस छान द्या. कारण की सगळ्यांना मस्त ब्लॉग बनवायचा होता. असं आमची अप्रतिम फूडी जर्नी होती मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसमध्ये. आता थोड्याच वेळात सिंधुदुर्ग येईल तिथे मी गाडी करणार आहे डिबोर्ड. आंबे घेतलेत आता आपण करूया गाडी डिबोर्ड. हे लोक चाललेत गोव्याला. चलो बाय श्रेयांश. बाय दिव्या. चलो मस्त आपली जर्नी इथे संपतात. हे सगळे चाललेत मडगावला. भेटूया पुन्हा. हॅपी जर्नी. लेट्स मीट. खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप आभार. मजा आली एकत्र. खाऊन पिऊन मस्त जर्नी करा उरलेली. येस 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 मिळते. तर अशा प्रकारे मांडवी एक्सप्रेसचा प्रवास आपला सिंधुदुर्गपर्यंतच होता. तिकीट तसं कुडाळपर्यंत पण माझी रिटर्नची गाडी आहे. मेन पर्पज होता मला सगळ्या मित्रांसोबत जर्नी करायची होती. एक फूडी ट्रेन जर्नी म्हणून मी हे तिकीट काढलं होतं. होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी भेटेन तुम्हाला पुढच्या जर्नीमध्ये. तर मी सौरभ तुमचा निरोप घेतो. बाय.